नमस्ते, मी सुषमा कुलकर्णी. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे रामनवमी. रामनवमीच्या पूजेची मी तयारी करते आणि रामनवमीच्या प्रसादाची. आमच्याकडे रामनवमीला माझ्या माहेरी धपाटे, चण्याची डाळ भिजवून ती फोडणी टाकून केली जाते. कैरीचं पन्ह केलं जातं. टोमॅटोचे धपाटे केले जातात. धपाटे म्हणजे मराठवाड्यात बोललं जातं. धपाटे म्हणजे पराठे असतं समजा टोमॅटोचे. तर त्याच्या मी तयारी करते आहे. आता टोमॅटो मी बॉईल करून घेतले होते, ते स्मॅश करून घेते. मग ते आट्यामध्ये भिजवायचं आपलं गव्हाच्या पिठात वगैरे, आणि मग ते त्याचे धपाटे करायचे. चण्याची डाळ भिजत घातली, ती जरा 2-3 तास भिजली की मग ती फोडणी टाकायची, तिचं तडका मारायचा तिला. त्याची थोडीशी चटणी करण्यासाठी काढून ठेवायची, चटणी करायची चण्याच्या डाळीची, आणि थोडं काहीतरी स्वीट करायचं. तर ते मी करायची तयारी सुरू आहे. आधी मी नैवेद्य बनवून घेते, मग पूजेची तयारी करून घेते, पूजा करते. आज तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. रामनवमी माझ्या आई वडिलांकडचा खूप मोठा सण आहे. खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे केला जातो. माझ्या वडिलांकडे रामाचं मंदिर आहे गावात, आणि ते सगळं त्याचं बघतात तिथलं. आता बाबा नाही आहेत माझे, पण त्यांचं पुढचं नेक्स्ट जनरेशन हे सगळं सांभाळतं. त्यामुळं मी पण रामनवमीच्या दिवशी माझं ते जे आहे तिकडचं ते फॉलो करते, पहिल्यापासूनच करते. त्या दिवशी मी धपाटे बनवते, चण्याच्या डाळ फोडणी टाकते भिजवून, त्याची चटणी करते, कैरीचं पन्ह करते, आणि काहीतरी गोड करते त्याच्यासोबत. तर बघूया आज मी काय गोड करते. तर ॲक्च्युली ह्याला बुंदीचे लाडू असतात, मोतीचुराचे किंवा बुंदीचे. पण ते तर काही आम्ही दोघंच जण असल्यामुळे ते करून खाणं आम्हाला शक्य नाही आता. कारण ते खायचं पण नाही. बऱ्याच गोष्टी आम्हाला प्रॉब्लेम आहेत, डायबिटीस वगैरेचे, त्यामुळे ते काही खात नाही आम्ही. छोटंसं काहीतरी शिरा वगैरे करेल नैवेद्य पुरतं, आणि मग नैवेद्य दाखवेल. आपल्याकडे काय, तुमच्याकडे काय असतं रामनवमीचं मला सांगाल कमेंट करून. हे जरा मी स्मॅशरमधून काढते, जरा चॉपरमधनं, म्हणजे मग थोडंसं आणखीन बारीक होईल ते. रामनवमीच्या दिवशी आमच्याकडे खूप मोठा उत्सव असतो. माझ्या माहेरी भजनी मंडळ बोलवलं जातं. गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत 11 ब्राह्मण वगैरे जेवायला असतात त्यांच्याकडे. ते मी बघितलेलं आहे लहानपणापासून सगळं. त्यामुळं, आणि मी आत्ताच एक 15 दिवसापूर्वीच मी अयोध्येला जाऊन आलेली आहे. त्यामुळं मी तिथून छानशी रामाची मूर्ती घेऊन आलेली आहे. मी आता फुलं वगैरे आहे ते बनवून ठेवलं की, आणि पूजा करेल रामाची. आता हे ना असं करून घ्यायचं थोडंसं, आणि मग हे त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, थोडंसं चण्याच्या डाळीचं पीठ, आणि धने जिरे पूड ओवा हे सगळं टाकून धपाटे करायचे. तिखट मीठ वगैरे आपलं रेग्युलर मसाले. तर मी ही सगळी तयारी करते, आणि मग नंतर पूजा दाखवते तुम्हाला. झाल्यानंतर पूजा, रामजन्म 12 वाजता असतो दुपारी, तोपर्यंत हे सगळं तयारी करून ठेवायची मला. त्यामुळे मी तयारीत आहे आता. गव्हाचं पीठ टाकते मी. 3 कप गव्हाचं पीठ टाकलंय. लागलं तर घेऊया आपण परत.
2 चमचे चण्याच्या डाळीचे पीठ टाकले मी. हम कथा सुनाते राम सकल गुण धामती, हे रामायण है पुण्य कथा श्री राम. मीठ टाकते 2 छोटे चमचे, हळद, लाल मिरची पावडर 2 छोटे चमचे, धने पावडर 3 चमचे छोटे. आता जिरे पावडर टाकायची. जिरे पावडर टाकले 1 चमचा. थोडे तीळ टाकायचे. पुण्य कथा श्रीराम. तीळ टाकले 2 चमचे तीळ टाकले, जास्त नाही. राम सकल गुण धाम की, हे रामायण है पुण्य कथा श्री राम की. जम्बूद्वीपे भरत खंडे आर्यावर्ते, भारत वर्ष एक नगरी है विख्यात अयोध्या नाम, यही जन्म भूमि है परम पूज्य श्री राम की. थोडंसं अर्धा कप मी अजून ह्यात पीठ बसतंय ते मी टाकलं. माझा काही आवाज फार सुंदर नाहीये, पण मला आवडतं ते गाणं, त्यामुळे मी म्हणते, नेहमीच म्हणते मी घरामध्ये ते काम चालू असताना असंही म्हणते, असं काही नाही. कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हे रामायण है पुण्य कथा श्री राम की. हे राम पुण्य कथा श्री राम की. भरतखंड. याला एक तेल लावून 10 मिनिटं रेस्ट करू द्यायचं आणि मग याचे धपाटे करायचे. जम्बूद्वीपे भरतखंडे आर्यावर्ते, भारतवर्ष एक. मी जेव्हा अयोध्येला गेले होते ना, इतकं मला मनाला समाधान लागलं तिथं जाऊन, सांगू नाही शकत मी. ते शब्दामध्ये तर नाही सांगता येत. खूपच आनंद झाला होता मला. जेव्हा अयोध्येला उतरले तिथेच मी त्या अयोध्येच्या जमिनीवर डोकं टेकवलं, रामाचे आभार मानले, आई वडिलांचे आभार मानले. खरं तर मला असं कधी वाटलं पण नव्हतं लांब पर्यंत की मला अयोध्येला जायला मिळेल, दर्शन मिळेल. पण म्हणतात ना, ज्याला बोलवलंय तो दर्शनाला जातो. आपलं धपाट्याचं तयार झालंय. आता मी डाळ भिजली का ते बघते जरा. मग धपाटे करायला सुरुवात करते, तोपर्यंत डाळ भिजेलच. भरतखंडे आर्यावर्ते, भारतवर्ष एक नगरी विख्यात
काही लोक मी ह्या बोलण्यावर माझ्या हसतील, पण मला काही प्रॉब्लेम नाही आहे त्याचा. प्रत्येकाचे आपले विचार आहेत. मी ज्या वातावरणात वाढले किंवा ज्या वातावरणात मोठी झाले त्यानुसार मी वागणार. खूप जास्त प्रॅक्टिकल मला नाही होत आहे. मी ठरवते खूप वेळेला हो आपण समाजासारखं आपल्याशी जसं वागलं तसं, पण नाही होत आहे. आपल्या गोष्टी आपल्याला नाही सोडता येत कधी कधी. पाच मिनिटाला मुरू देऊया आणि मग आपण धपाटे करूया. ॲक्च्युली ना, राम मंदिराचं जेव्हा भूमिपूजन झालं होतं ना, त्यावेळेस माझा बाबा मला म्हणाले होते की तू आम्हाला एकदा अयोध्येला घेऊन जा. मलाही फ्लाईटने असू देत, पण एकदा आम्हाला घेऊन जा. आणि स्पेशली ते मला हे म्हणाले होते की आम्ही तुझ्या पैशाने दर्शन करणार नाही, आमच्या पैशाने तिकीट काढायचे आणि मग तू आम्हाला जस्ट सोबत, म्हणून ते वयस्कर होते त्यामुळे त्यांना जस्ट सोबत पाहिजे होती माझी. त्यांना बाकीचं माझ्याकडनं काही नको होतं. तर ते मला तिथं गेल्यानंतर खूप आठवत. आणि 22 जानेवारीला राम मंदिराचं म्हणजे हे होतं, प्राणप्रतिष्ठा होती. आणि त्याच्या आदल्या दिवशी माझे काका गेले आणि एक 8-10-15 दिवसानंतर माझे वडीलही गेले, बॅक टू बॅक गेले. तर अयोध्येच्या ऐवजी रामाने प्रत्येक बोलवलं असं आम्ही समजून गेलो. म्हणलं वाईट तर वाटलंच, पण शेवटी आपल्या हातात काही नाहीये. जे जेव्हा व्हायचंय तेव्हाच होतंय. ते आपण फक्त निमित्त मात्र असतो. तरी माणसाला भयंकर गर्व, भयंकर अभिमान, मी केलं सगळं. आपण काहीच करत नाही. आपण फक्त आपलं ड्युटी केली पाहिजे, कर्तव्य आपलं सोडून द्यायचं सगळं. ते समजायला खूप वेळ जातो आयुष्यातला, फार उशिरा कळतं ते. आता मी धपाटे बनवतेय. कथा सुनाते राम सकल गुण धाम. छोटे छोटेच बनवते मी, काही मोठे नाही बनवत. माझ्या काकांची, माझ्या वडिलांची अयोध्येला जायची इच्छा राहिली होती. मी जेव्हा माझ्या आईला सांगितलं, माझ्या काकूंना सांगितलं, त्यावेळेस ते मला म्हणले जा बाई, तू तरी जा, तुझ्या तरी डोळ्यांनी आम्ही राम बघू. ते वयस्कर आहेत, आता त्यांना ट्रॅव्हल वगैरे जमणं झेपणं त्यांना नेणार नाही असं कुणी नाहीये, पण ती थोडी रिस्क आहे त्यांना इतक्या लांब लांबचं ट्रॅव्हल करवणं म्हणजे. पण ही त्यांचीच पुण्य आहे जे मला जायला मिळालं. कथा सुनाते राम सकल धाम की, हे रामायण है पुण्य कथा श्री राम की. रामायण है पुण्य कथा श्री राम की. भरत खंडे आल्यावर थे भारत वर्ष नगरी.
आता मी धपाटे करून घेते. तर डाळ भिजली की ती फोडणी टाकते आणि मग बाकीचं राहिलेलं प्रसादाचं करून घेते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि काही जर मला सांगायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा. तसं काय मी तर धपाटे करून घेते आणि बाकीची पण तयारी करते. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.